आणि आता ऋषीन अजून एक गोड पदार्थ शिकवणार आहेत ना ऋषीन. ऍपल फ्राय. ऍपल फ्राय. ओके, आता शिरीन आपल्याला ऍपल फ्राईजचं साहित्य सांगणार आहे. ऍपल, साखर, दूध, दालचिनी पावडर, गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ, अंड, तेल. साहित्य सांगितलेलं आहे ऋषींनी सगळं. आणि आता ऋषींनी सांगितलेलं आहे की हे मिक्स करायचं. तर ऋषी कसं कसं आणि काय काय किती किती सांग, मग मी ब्लेंड करेन ते. आधी दूध टाकू का तू टाकशील? टाक याच्यामध्ये. मग आमची एक्सपर्ट कुक आहे, मी असिस्टंट आहे तिची. ओके, आता अंड ना. आपण 2 अंडी घेतलेत बीट करून. ओके, आणि हां हे थोडंसंच घालायचं आहे ना. ओके, मग आधी दालचिनी घालतेस. किती? थोडीशी ना, एवढीशी ना. ओ पेंट. ओके, अजून घालूया. थोडी छान लागेल अजून ऍपलला. एवढी घालूया आपण. ओके, दे मी घालते. थोडं घालून आधी मिक्स करून घेते ना, म्हणजे ते छान. हे ह्याच्यामध्ये डीप करणार तू ते ऍपल ह्याच्यात असं बुडवणार ना फ्राय करायच्या आधी. ओके, आपण हे चालू आहे का बघूया. येस, तर चांगलं एकजीव झालं पाहिजे ना, स्मूथ ते. आता घाल अजून पीठ. म्हणजे मिक्स होईल ना. आणि मग काय करायचं? मग काय करायचं? मग ते झाल्यावर ऍपल बुडवायचं. अच्छा, पण हे लगेच करायचं का ठेवायचं थोडा वेळ? ते थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवायचं. हे ठेवायचं ना फ्रीज मध्ये, आणि नंतर ऍपल घालायचं. मिश्रण तयार केल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं थोड्या वेळ. म्हणजे आपण अंडे वगैरे त्याच्यात घातलंय तर ते अजून चांगलं एकजीव होईल, थोडंसं घट्ट होईल. आणि साखर आत्ताच घालायची ना, ती राहिली आपली ती घालू. ओके, हे बॅटरला नाही आता कवर चव नाही लागणार. ऍक्च्युली हे इतकं छान तू बनवलंय. ह्याचे नुसते आपण पोळीसारखं घातलं ना तव्यावर पॅनकेक्स, तर ते पण खूप छान लागते. हां, नुसतं या बॅटरचे आईला सांग की या बॅटरचे मला आता पॅनकेक्स पण करायचे, ते पण छान लागतील. कारण हे एकदम हेल्दी असं तयार झालेलं आहे बॅटर. आणि त्याच्यातच अंड असल्यामुळे ते तुटणार वगैरे नाही करताना. ओके, बॅटर इज रेडी. आणि आता हे आम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक साधारणतः अर्धा तास. आणि त्याच्यानंतर आम्ही हे तिन्ही ॲपल कापून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये डीप करणार आणि डीप फ्राय करणार ना. पुरीसारखे तळणार ना तू, म्हणजे तुझ्या गालासारखे असं पुरीसारखे छान छान ॲपल फ्राय होते ना. येस, तर आता ॲपल डीप करून तळायची तयारी. ह्याच्यात डीप करून फ्राय करायचं. आणि मग खाऊन टाकायचं. नाही, मी ऋषीनला खाणार आहे. मी असं तिला सांगितलं की मी ॲपलपेक्षा जास्ती ऋषीन गोड आहे, तर मी आता तिलाच खाणार. सो आता हे ह्याच्यामध्ये घोळवायचं. बरोबर करते मी, बरोबर आहे ना. आणि त्याच्यात अख्खं टाकायचं. हो, मग टाकलं ना असं. हे बघ, असं टाकलं, असं उचललं आणि फ्राय. बरोबर. ओके, ॲपलची भजी आहे आमची ही, गोड ॲपलची भजी. हे बॅटर खरंच छान आहे, नक्की करा. आणि दरवेळेला तेच आपण पार्टीला स्वीट्स आणतो. बाहेरची स्वीट्स हल्ली केवढं तरी महागही मिळतात, तर त्याच्याऐवजी झटपट होणार आहे. साहित्य नेहमी हे सगळं असतंच आपल्या घरामध्ये. आणि ऋषींचं आवडतं आहे ना, काय गेले. त्यामुळे तुम्ही पण करा. आम्ही आत्तापर्यंत आम्ही कसं कसं केलं आहे त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या.
हे आता मंद गॅसवरती छान खुसखुशीत तळून घ्यायचं. ऍपल फ्राईज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंदाचे तुकडे, साखर, दूध, दालचिनी पावडर, गव्हाचं पीठ, अंड आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये 2 फेटलेली अंडी, दालचिनी पावडर, गव्हाचं पीठ आणि साखर घालून बॅटर ब्लेंडरने फेटून घ्यावं आणि अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून द्यावं. सफरचंदाचे तुकडे या बॅटर मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत.